नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वैदिक परंपरेची घमेंड आहार साळुंखे भाग 2 या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण आहार साळुंखे यांचा परिचय करून घेतला. एक प्रकांड पंडित, अतिशय अभ्यासू असे विद्वान, प्रसिद्ध असे व्याख्याते, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, धर्माचे अभ्यासक, अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण परिचयामध्ये पाहिले. त्यांचं जे लेखन आहे ते सर्वच लेखन बुद्धी प्रमाण्यवादावर आधारित आहे. तर्काधिष्ठित असं त्यांचं लेखन आहे. त्यांनी धार्मिक अंगानं फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलं. संशोधन करून त्यांनी धर्माची केली या ठिकाणी चिरफाड करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतं की त्यांचे सर्वच ग्रंथ हे वैचारिक ग्रंथ आहेत, संशोधनपर असे ग्रंथ आहेत, अतिशय नाविन्यपूर्ण असे विचार त्यांनी आपल्या ग्रंथातून मांडलेले आहेत. मग त्यांचा बळीवंश सारखा ग्रंथ असेल, विद्रोही तुकाराम यासारखा ग्रंथ असेल, महाभारतातील स्त्रिया भाग 1 की 2 यासारखा त्यांचा ग्रंथ असेल, सर्वच ग्रंथामध्ये त्यांनी संशोधन करून नाविन्यपूर्ण असे विचार मांडलेले. आता या ठिकाणी तुम्हाला हा जो लेख ठेवलेला आहे, वैदिक परंपरेची घमेंड, हा आता आमच्या धडावर आमचे डोके या पुस्तकातील हा लेख आहे. पुस्तकाचं नाव काय आता आमच्या धडावर आमचे डोके या पुस्तकातील हा लेख आहे. आता त्याने पुस्तक का लिहावं लागलं त्याचं कारण असं आहे की त्यांनी चारवाक दर्शन हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्यावर टीका करणारे प्राध्यापक दीक्षित यांनी त्या ग्रंथातील काही विचारावर आक्षेप घेतले आणि मग त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे आता आमच्या धडावर आमचे डोके. म्हणजे बहुजन जो समाज आहे, बहुजन समाजाचं हे जे शरीर आहे की नाही, त्यावर त्यांचं जरी डोकं असलं तरी लक्षात घ्या, ज्या डोक्यामध्ये भरलेले जे विचार आहेत त्यामुळे ते वैदिक परंपरेने वागत होते. आणि आता आम्ही तशा पद्धतीने वागणार नाही हे त्या गर्भित इशारा देऊन करतात या ठिकाणी सुचवताना आपल्याला दिसतं. आता वैदिक परंपरेचा जो घमंड आहे, हा जो लेख आहे, त्या अनुषंगाने आपण करू या ठिकाणी विचार करू. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला लिहिले इतिहासाचे भान की लुच्चेपणा. तुम्हाला माहिती की आपल्या इकडं इतिहास लिहिणाऱ्यांना, इतिहास लिहित असताना वास्तविक पाहता इतिहास लिहिताना अतिशय वस्तुनिष्ठपणे पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला लेखकाला डोकावता येत नाही. परंतु आपल्याला असं दिसतं की ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी सोयीचा इतिहास लिहिला. त्यांनी आपला वर्ग, आपली जात, आपला वर्ण यांचे हितसंबंध जोपासणारा इतिहास लिहिला आणि चुकीचा इतिहास लिहिला. आणि त्यामुळं इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं काम जे ज्योतिराव फुले यांनी केलं, जे बाबासाहेबांनी केलं, तेच काम आपल्याला या ठिकाणी आहार साळुंखे करताना दिसतात. शीर्षकाच्या म्हणजे वैदिक परंपरेची घमेंड या लेखाच्या सुरुवातीलाच त्याने शीर्षक इतिहासाचे भान की लुच्चेपणा. त्यात ते असं म्हणतात वेद या शीर्षकाखाली प्राध्यापक दीक्षित लिहितात, वैदिकतेचा आणखी थोडा विचार येथे करूया. आता आमच्या धडावर आमचे डोके या पुस्तकातील हा लेख आहे. हे पुस्तक त्यांनी केव्हा लिहिलं तर चारवाक दर्शन या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेले जे विचार आहेत लोकायत दर्शनच्या अनुषंगाने, त्याच्यावर प्राध्यापक दीक्षित यांनी घेतलं काही आक्षेप घेतले. आणि मग त्या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी लेखकानं आता आमच्या धडावर आमचे डोके हे हा ग्रंथ लिहिला त्याच्यामधला हा लेख आहे. त्या सुरुवातीलाच ते प्राध्यापक दीक्षित यांच्या काही विधानाचा समाचार घेताना दिसतात. प्राध्यापक दीक्षित काय लिहितात तर वैदिकतेचा आणखी एक आपण विचार करूया. डॉक्टर साळुंखे यांचे संबंध पुस्तक असे एक चित्र उभे करते की भारताचा वैचारिक इतिहास म्हणजे वैदिकांची जीवनदृष्टी आणि लोकांची जीवनदृष्टी यांच्यात सतत चाललेल्या संघर्षाचा इतिहास होय.
आणि हे चित्र खरे नाही. काय म्हटले प्राध्यापक दीक्षितांनी सुरुवातीला, की आपण जर आहा साळुंके यांचं चारवाकदर्शन हे जर ग्रंथ अभ्यासला तर आपल्याला लक्षात असं येतं की त्यांनी त्या ग्रंथामध्ये एक चित्र उभं केलंय. कोणतं चित्र उभं केलंय? की वैदिक आणि लोकायत, वैदिकाची एक जीवनदृष्टी आणि लोकायत यांची जी जीवनदृष्टी यांच्यामध्ये संघर्ष झालेला त्यांनी दाखवलेला आहे. पण हे खरं नाही असा आक्षेप प्राध्यापक दीक्षित यांनी घेतलेला आहे. त्याला उत्तर देताना आहा साळुंके कोणतं मत मांडतात ते आपण पाहू. भारतीय संस्कृतीमध्ये झालेल्या संघर्षाविषयी माझी भूमिका काय आहे हे ते थोडे स्पष्ट करतो. तर आपण जर सर्व आपला जर इतिहास पाहिला, आपण जर आपल्या इतिहासाची पाने चाळली तर आपल्याला असं दिसतं की भारतावर सातत्यानं काय झालेले आक्रमण झालेली. आणि मग या आक्रमणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आहा साळुंके असं म्हणतात की हा जो झालेला संघर्ष आहे त्याविषयी माझी काय भूमिका आहे. येथे झालेला संघर्ष अत्यंत गुंतागुंतीचा आहे. आता हा जो संघर्ष झाला तो सुरुवातीच्या काळामध्ये तो कसा आहे, अत्यंत गुंतागुंतीचा आहे. कोणकोणता संघर्ष झाला हे सांगत असताना ते सांगतात की आर्याचा आणि अनार्याचा संघर्ष झाला. आर्य हे बाहेरून आलेले लक्षात घ्या. अनार्य म्हणजे मूळचे या देशातले रहिवासी, ज्यांना आपण द्रविड असं म्हणतो, आसूर असं त्यांचा उल्लेख केला जातो किंवा दास असाही त्यांचा उल्लेख केला जातो. तर आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये संघर्ष झालेला आहे. पुन्हा जसा वैदिक आणि अवैदिक, वेदांना प्रमाण मानणारे आणि वेदांना न मानणारे यांना आपण अवैदिक म्हणतो, वेदांना प्रमाण मानणाऱ्यांना आपण वैदिक असं म्हणतो. तर यांच्यामध्ये देखील संघर्ष झालेला आहे. जसं आर्य अनार्य, वैदिक अवैदिक यांच्यामध्ये काय झालं आहे, संघर्ष झालेला आहे. तसंच वैदिकांचा व अवैदिकांचाही संघर्ष झाला आहे. हे खरं आहे. संघर्ष पूर्वी होत असताना जसा आर्य अनार्य यांचा झाला, वैदिक अवैदिकांचा झाला, तसंच आर्य आर्यांचाही संघर्ष झाला आहे, वैदिकांचाही संघर्ष झाला आहे. कारण पूर्वी राष्ट्र म्हणून ही काय संकल्पना नव्हती, लक्षात घ्या. जित आणि जेते यांच्यामध्ये सारखा संघर्ष सुरू होता आणि त्यामुळे मग द्रविडामध्ये संघर्ष झाला, आर्यामध्ये संघर्ष झालाय, आर्य अनार्य यांच्यामध्ये संघर्ष झालाय, वैदिक अवैदिक यांच्यामध्ये संघर्ष झालाय असं आहा साळुंके या ठिकाणी मानतात. संघर्षांचे बारीक सारीक मुद्दे पाहायचे असतील तेव्हा हे सर्व तपशील पाहावे लागते. जेव्हा आपल्याला बारीक सारीक जर तपशील पाहायचे असतील तेव्हा हे सर्व मुद्द्याच्या अनुषंगानं चर्चा करणं आवश्यक आहे. असे असले तरी महत्वाच्या मुद्द्याबाबत मात्र वैदिक आणि अवैदिक असे संघर्ष करणारे दोन स्थूल प्रवाह दाखविता येतात. शेवटी त्यांनी निष्कर्ष काय काढला आहे आहा साळुंकेनं, हे ठीक आहे, आर्यामध्ये संघर्ष झाला आहे, अनार्यामध्ये संघर्ष झाला आहे, पण आपण एकंदरीत जर विचार केला लक्षात घ्या तर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी प्रामुख्यानं वैदिक आणि अवैदिक लक्षात घ्या यांच्यामध्येच खरा संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं वैदिक अवैदिक यांच्यामधलाच हा संघर्ष आहे असं ते इथं ठामपणे मांडतात. पुढे ते असं म्हणतात, या दोन प्रवाहाच्या बाबतीत माझ्या पुस्तकात मी जे काही म्हटले आहे त्यातील काही वाक्य इथे उद्धृत करतो. त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये जे काय मतं मांडलेली आहेत या संघर्षाविषयी त्यांनी जे काय आपलं चिंतन मांडले ते या ठिकाणी ते सांगतात. अशा रीतीने एका बाजूला विजयी आर्यामधील सत्ताधारी लोक आणि पराभूत अनार्यामधील सत्तालोलुप लोक यांनी वैदिक परंपरा उभी केली. काय म्हटलं त्यांनी की वैदिक परंपरा उभी कुणी केली तर जेव्हा आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये संघर्ष झाला त्याच्यामध्ये आर्याचा विजय झालेला आहे, अनार्याचा पराभव झालेला आहे. तर हे विजयी झालेले आर्य आणि पराभूत झालेल्या अनार्यामध्ये जे सत्तेचे लालची होते त्यांनी काय केलेले वैदिक परंपरा उभी केलेली. लक्षात त्यांनी कोणतं विधान मांडलेले की आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये जेव्हा संघर्ष झाला तेव्हा या संघर्षामध्ये आर्य विजयी झाले, पण अनार्यामध्ये सुद्धा काही जे सत्तेचे लोभी होते, जे सत्तेची ज्यांना लालसा होती यांनी आणि विजयी झालेल्या आर्यांनी मिळून काय केले वैदिक संस्कृती तर उभी केली. आणि अवैदिक परंपरा कोणती तर दुसऱ्या बाजूला तडजोड न करणारी,
अनार्य आणि आर्यामधील अप्रतिष्ठित लोक यांची एक अवैदिक परंपरा निर्माण झाली. तर ज्या लोकांनी तडजोड केली नाही, लक्षात घ्या, जे आर्यांना शरण गेले नाहीत असे जे अवैदिक आहेत ते, आणि पुन्हा आर्यामधील जे अप्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी मिळून काय केली या ठिकाणी अवैदिक परंपरा निर्माण केली असं लेखक इथं मानतोय. मात्र या दोन परंपरा जशाच्या तशा शुद्ध व स्थिर स्वरूपात आजपर्यंत टिकलेल्या नाहीत. आता ह्या ज्या दोन परंपरा हे काय जशाच्या तशा आजपर्यंत काही टिकलेल्या नाहीत, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये आजची छोटी छोटी अशी काही गण होती, आहे का नाही, आणि त्यांच्यामध्ये सारखा सत्तेसाठी काय व्हायचं संघर्ष चालायचा. आणि मग या संघर्षामधून आर्य अनार्य, आर्य आर्य, आर्य द्रविड यांच्यामध्ये संघर्ष व्हायचा. आणि त्यामुळं मग ज्यांचा पराभव झाला आहे, जे अप्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी मिळून एक अवैदिक परंपरा निर्माण केली असं त्या ठिकाणी सांगतात. वैदिक परंपरा वेदाचे नाव घेऊन आपले हितसंबंध जपत आलेली आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही जी वैदिक परंपरा आहे ती काय करते की वेदाचं नाव घेऊन तिने आपले हितसंबंध जोपासलेले असं. आता तुम्ही सुरुवातीला हे समजून घ्या की वेद हे जे वाङ्मय हे हिंदू धर्मामध्ये, त्याला हिंदू धर्म म्हणतात, त्याला सर्वात प्राचीन ग्रंथ वगैरे मानले जातात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे ग्रंथ माणसानं निर्माण केलेले नाही, तर हे अपौरुषेय वाङ्मय असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे पुरुषानं ते निर्माण केलेलं वाङ्मय नाही. मग कुणी निर्माण केलंय तर ब्रह्मदेवाच्या मुखावाटे बाहेर पडलेले हे शब्द आहेत असं हा धर्म मानतो. आणि त्यामुळं मग ते ईश्वराच्या मुखावाटे बाहेर पडलेले बोल आहेत, पण त्यामुळं मग ते खरे त्यानुसारच वागा असा दंड वैदिकाने घातला. वैदिकाने काय केलं, वेदांना प्रमाण मानलं. आणि वेदामध्ये हा जो ऋग्वेद आहे, ऋग्वेदाचा जे पुरुष सूक्त आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या डोक्यापासून ब्राह्मण तयार झाले, हातापासून क्षत्रिय तयार झाले, मांड्यापासून वैश्य तयार झाले आणि पायापासून शूद्र झाले असा एक सिद्धांत आलेला आहे. आणि मग त्यांची कामं त्यांनी वाटून दिलेली. आणि त्यामुळं त्यांनी त्याच वर्गामध्ये काम करायचं. उदाहरणामध्ये समजा शूद्र जातीमध्ये एखादा कितीही गुणवान जन्मला निपजला, लक्षात घ्या, तो कितीही कर्तृत्वान असला तरी त्याला वरच्या वर्णाची बरोबरी करता येत नसे. आणि प्रत्येक वर्णाचे काम त्यांनी वाटून दिले. आणि त्यामुळं मग वेदांचा आधार घेऊन वैदिकांनी काय केलं की आजपर्यंत बहुजन समाजाचं काय केलं शोषण केलं. त्यांनी वेदांना प्रमाण मानलं, त्याने ईश्वर मानला, आत्मा मानला, परमात्मा मानला, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य यासारख्या काल्पनिक गोष्टीची निर्मिती केली. धर्मग्रंथामध्ये स्वतःच्या सोयीनुसार त्यांनी घुसडलं. आणि इथं असणारा हा जो बहुसंख्य समाज आहे त्यांना धर्माचा आधार घेऊन त्यांना कसं गुलाम बनवलं हे या ठिकाणी ते सांगतात. पुढे त्याने असं म्हटले की प्राध्यापक दीक्षितांनी याच परीक्षणात राजश्री शाहू व संत तुकाराम यांचा निर्देश करून व्यक्त केलेल्या मतांची या मुद्द्याशी संबंधित असल्यामुळे थोडी चिकित्सा करूया. तर प्राध्यापक दीक्षितांनी काय केलं की या परीक्षणामध्ये लिहिले की राजश्री शाहू आणि संत तुकाराम यांच्याबद्दल काही विधानं केलेत. काय विधानं केलेत ते की बहुजन समाजाची परंपरा वेदांना फारसा मान न देणारी व विरोध करणारी आहे. असं कोण म्हणते की बहुजन समाजाची परंपरा वेदांना फारसं मान न देणारी आहे, लक्षात घ्या, आणि विरोध करणारी आहे. राजश्री शाहू छत्रपतींची चळवळ डॉक्टर साळुंके एका फटकऱ्यात पुसून टाकीत आहे. तुकोबांची परंपरा ही बहुजनांची परंपरा आहे याविषयी मतभिन्नता असू नये, पण तुकारामांनी म्हटले आहे वेदांताचा तो अर्थ आम्हाच ठावा, इतराने व्हावा भार माता. ही काय वेदांना विरोध करण्याची रीत नव्हे. पहा प्राध्यापक दीक्षितांनी काय केले राजश्री शाहू संत तुकाराम यांचे संदर्भ दिले. आणि राजश्री शाहू संत तुकारामांनी वेदांना सरळ सरळ विरोध केला नाही असं म्हटलेलं आहे. त्यांनी संत तुकारामाचे एक अभंगाचं चरण या ठिकाणी उद्धृत केले की वेदात असा तो अर्थ आम्हाच ठावा, इतराने व्हावा भार माता.
संत तुकाराम म्हणले की वेदाचा खरा अर्थ आम्हाला माहिती काय आहे. ज्याला डोक्यावर घेऊन वेद नाचायचे ते नाचा, असा त्याचा अर्थ होतो. परंतु दीक्षितांनी याचा सोयीनुसार अर्थ लावला आहे की संत तुकारामांनी वेदाचं समर्थन केले, असं ते याचा अभंगाचं चरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. आता याचा समाचार घेताना साळुंखे असं म्हणतात, पहा, येथे प्राध्यापक दीक्षितांनी केलेल्या एका घोटाळ्याकडे मी आधी लक्ष वेधतो. मी वापरलेला वा हा शब्द बदलून प्राध्यापक दीक्षितांनी तो व असा केला आहे. या एका कानामुळे अर्थामध्ये खूप तफावत पडते, म्हणून हा निर्देश करणे भाग आहे. अवैदिक परंपरेतील काही लोक वेदांना विरोध करतात, पण प्रत्यक्ष विरोधही करीत नाहीत आणि फारसा मानही देत नाहीत. असे इतरही काही लोक असतात. आता अवैदिक परंपरेमधील जे लोक आहेत ते वेदांना विरोध करतात, लक्षात येते, वेदांना प्रमाण मानत नाही. त्याचं कारण असं आहे, पहा, की वेदांमध्ये या चातुर्वर्ण्याचं काय पण मूळ आहे, लक्षात घ्या. चातुर्वर्ण हे जे 4 वर्ण आहेत, त्या 4 वर्णाचं मूळ कुठे आहे, पहा, वेदांमध्ये. आणि त्यामुळं अवैदिक जे लोक आहेत ते वेदांना मानत नाही. आणि त्यामुळं ते वेदांना फारसं मान देत नाहीत. पण असेही काही लोक आहेत की जे वेदांना फारसा विरोधही करत नाहीत आणि मानतही नाहीत, लक्षात घ्या. ते फारसं महत्त्व पण देत नाहीत. पहा, प्राध्यापक दीक्षित मात्र अवैदिक परंपरेतील सर्व लोक वेदांना विरोध करणारे असतात असे माझे मत असल्याचे गृहीत धरून राजश्री शाहू व संत तुकाराम यांची उदाहरणे देत आहेत. आता प्राध्यापक दीक्षितांनी तो कोणता घोटाळा केला आहे की बाबा अवैदिक परंपरेमधील सर्वच लोक वेदांना विरोध करतात, असं साळुंखे यांचं मत आहे. आणि मग आपल्याला तर संत तुकाराम वेदाचं समर्थन करताना दिसतात, असं त्यांनी मत मांडलेले. पहा, ते पुढे असं म्हणतात, वस्तुतः अवैदिक परंपरेत वेदांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. हेही माझ्या त्या विधानातून सूचित झाले आहे. संक्षेपाने लिहिलेल्या पुस्तकात असेच असते. खरं तर वैदिकांची परंपरा ही वेदांचे नाव घेऊन आपले हितसंबंध जपणारी आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. चार्वाकाला विरोध का झाला? चार्वक ईश्वर मानत नव्हता, आत्मा परमात्मा मानत नव्हता, पाप पुण्य मानत नव्हता, लक्षात घ्या. तो स्वर्ग नरक मानत नव्हता. त्यांनी पारलौकिक जगापेक्षा इहवादीच विचार मांडले. म्हणजे इथं पृथ्वीतलावरचे त्याने विचार मांडले. त्यांनी देहालाच, चैतन्यमय देहालाच काय सर्वस्व मानलं पाहिजे, त्याने आत्मा वगैरे मानला नाही, लक्षात घ्या. ईश्वरापेक्षाही लोकसिद्ध जो राजा आहे त्याला त्यानं महत्त्व दिलं, लक्षात. आणि मोक्षापेक्षाही त्यानं सर्वात जास्त महत्त्व कशाला दिलं, पहा, स्वातंत्र्याला, लक्षात घ्या, चार्वाकला. आणि त्यामुळे मग ते चार्वाकला विरोध होते. तुम्ही समजून घ्या. वैदिक परंपरावाले चार्वाकला काय विरोध करतात? तर चार्वाक हा वैदिकांच्या उंजळीनं पाणी पित नाही. वैदिकानं सांगितलंय हे तो मान्य करत नाही. तो इहवादी विचार मानतोय. तो स्वर्ग नरक, पाप पुण्य, आत्मा परमात्मा, या सगळ्या ज्या थोतांड गोष्टी त्याला एका फटकऱ्यासारखी बाजूला सांगतोय. आणि हे वैदिकांना मान्य नाही, कारण वैदिकांचे हितसंबंध तिथे जोपासलेले, लक्षात घ्या. कारण तुम्ही जर या जन्मामध्ये पुण्य केलं, होम हवन जप तप ध्यान धारणा अमुक तमुक जर केलं तर तुमच्या पदरामध्ये पुण्य पडतं, मग तुम्ही स्वर्गात जातात, आहे का नाही. तुम्ही जर दान धर्म होम हवन यज्ञ जप तप व्रत वगैरे केलं जरी केलं नाही तर मग तुमच्या पदरात पाप पडतं, तुम्ही नरकाला जातात. असं भोजन समाजाच्या डोक्यामध्ये बिंबविण्याचं काम वैदिकांनी केलं. आणि चार्वाक हे मानत नव्हता. चार्वाक या गोष्टीला विरोध करतो, लक्षात घ्या. चार्वाकाने हे सांगितलं की ईश्वर नाही आहे, लक्षात घ्या. आत्मा नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, पाप पुण्य नाही, लक्षात. चार्वाकाचे विचार किती प्रगल्भ होते हे तुम्ही लक्षात घ्या. ज्या काळामध्ये इथं वैदिक उरू बडू सांगतात ईश्वराचं अस्तित्व, त्या काळामध्ये चार्वाक असं सांगतो, पहा, की ईश्वर म्हणजे कोण? तर लोकांनी निवडलेला राजा. पहा, ईश्वरापेक्षाही सर्वात महत्वाचं कोण आहे, पहा, तर लोकसिद्ध राजा. आत्म्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं काय, तर हा चैतन्य असलेला देह, लक्षात घ्या. आणि मोक्षापेक्षाही सर्वात महत्वाचं काय, पहा, स्वातंत्र्य. आणि वैदिक परंपरा हे सगळं नाकारते. तुम्हाला स्वातंत्र्य नव्हतं, लक्षात घ्या.
आणि मग त्यांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी धार्मिक ग्रंथाची निर्मिती केली, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घुसडल्या आणि या ठिकाणी असणारा जो बहुसंख्य समाज आहे त्यांना धर्माचा सहारा घेऊन त्यांना गुलाम बनवलं. आणि मग त्याच अनुषंगानं हा साळुंखे असं म्हणतात पहा की वैदिकांची परंपरा ही वेदाचे नाव घेऊन हितसंबंध जोपासणारी परंपरा आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देखील चार्वाकावर काय केली, टीका केलेली अनेकांनी. बहुजन समाजातील तर अनेक लोकांना चार्वाकचं नावच माहिती नाही. चार्वाक कोण हा साळुंखे असं लिखतात पहा की चार्वाक म्हणजे एखादा पक्षी आहे की काय असं लोकांना वाटतं. लोकांना एकच वाक्य माहिती चार्वाकचं कोणतं की कर्ज काढून तूप प्या. एवढं तो जीवनावर प्रेम करायचं हे तुम्ही समजा, लक्ष समजून घ्या. हा जो मानवी देह आहे, हा जो देह आहे, हा चैतन्यमय असणारा जो देह, या देहावरच प्रेम करा. स्वर्गापेक्षाही हे जो इहलोक आहे इथं तुम्ही काय करा पहा, आनंदानं जीवन जगा, जीवनाचा आनंद भरभरून घ्या. परलोक वगैरे सब झूट आहे असं तो सांगायचं. सगळ्या गोष्टी कशा आहेत, थोतांड आहेत, त्या काल्पनिक आहेत. पाप पुण्य, आत्मा परमात्मा, स्वर्ग नरक. आणि त्यामुळं मग चार्वाकाला विरोध झाले, लक्षात घ्या. वैदिकांनी विरोध काय केला, तर वैदिकांनी विरोध करण्याचं कारण तेच होतं अवैदिकाला, की ह्या गोष्टी ते मानत होते. स्वाभाविकच अवैदिक परंपरा त्यांना जवळची होती. राजश्री शाहू आणि संत तुकाराम यांचा विचार या संदर्भात केला पाहिजे. अशा शाहूंच्या दृष्टीने अवैदिक लोकच स्वकीय. आपल्याला माहिती पहा की लोक राजा शाहू आहे का नाही, यांचं कार्य इतिहासामध्ये फार मोठं आहे पहा, लक्षात घ्या. आरक्षणाचे जनक असं आपण शाहूराजांना म्हणतो. त्यांनी त्यांच्या काळामध्ये अस्पृश्यता, जातीयता, वर्णव्यवस्था, कर्मकांड, उच्चवर्णीयाची मक्तेदारी, त्यांची मिरासदारी मोडून टाकण्याचं काम शाहूराजांनी केलं. शाहूराजांना वैदिकांपेक्षा अवैदिक हा जो बहुजन समाज होतो अत्यंत प्रिय वाटायचा. त्यांच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या, त्यांच्यासाठी त्यांनी वसतिगृह चालवले, त्यांनी कुस्त्याचे फड उभे केले, शेतकऱ्यांना सवलती दिल्या, धरणं बांधले. आणि असा असणारा जो शाहू राजा आहे त्यांना वैदिक परंपरा प्रिय आहे असं प्राध्यापक दीक्षित म्हणतात. हे तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. प्राध्यापक दीक्षित सरळ सरळ ते चुकीचं बोलतात, पण लक्षात घ्या की छत्रपती शाहूराजांना वैदिकांपेक्षा अवैदिकट लोक जास्त प्रिय. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, लक्षात घ्या, शिक्षणासाठी. आणि अनेकांना स्कॉलरशिप दिली, ठिकठिकाणी शाळा काढल्या, ठिकठिकाणी वसतिगृह चालवले. इतकंच नाही तर त्यांनी मोठी मोठी धरणं बांधली. त्यांनी आपल्या राज्यामध्ये आरक्षण सुरू केलं, लक्षात घ्या. आज आरक्षणासाठी लोकांना रक्त सांडावं लागतं. शाहूराम महाराजांनी त्या काळामध्ये आरक्षण दिले. कारण हा जो समाज आहे हा गरीब आहे, दीन आहे, दुबळा आहे, आणि ह्याला सशक्त लोकांबरोबर काय करायचे पहा, संघर्ष करायचा. त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे असे विचार मांडून ते नुसते थांबले नाही, तर त्यांनी त्या काळामध्ये काय केलं पहा, आरक्षण दिलेले. आणि त्यामुळं शाहूराजांना अवैदिक लोकच सुखे वाटतात असं आहा साळुंखे इथं स्पष्टपणे मांडतात पहा. प्रथम राजश्री शाहूंचा विचार करूया. राजश्री शाहू वेदांच्या अधिकारासाठी झगडत होते हा मुख्य मुद्दा प्राध्यापक दीक्षितांच्या मनात आहे, ते उघड आहे. तर पहा, वेदांच्या अधिकारासाठी शाहू राजा झगडत होते असं दीक्षितांना वाटते पहा, पण तसं नाही आहे, लक्षात. शाहूराजांना जनकल्याणाची काय होती पहा, तळमळ होती. वेदांचा आधार घेऊन सामान्य माणसाचं शोषण करणारा हा जो उच्चवर्णीय लोक आहेत त्यांच्यावर त्यांचा जास्त कटाक्ष होता. आणि मग त्यांनी जातीयता, अस्पृश्यता मोडण्यासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली पहा. ते पुढे असं म्हणतात पहा, राजश्रीचा संघर्ष प्रत्यक्षरित्या वेदाविषयीच्या आदरातून झालेला होता असे म्हणण्यापेक्षा त्यांना वेदांचा अधिकार नाकारणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांची अस्मिता दुखवल्यामुळे आम्हाला हा अधिकार आहे, तो नाकारणारे तुम्ही कोण
इत्यादी प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्या या संघर्षातून व्यक्त झाली असे म्हटले पाहिजे. तर शाहू महाराजांच्या जीवनातलं वेदोक्त प्रकरण खूप महत्वाचे आहे, लक्षात घ्या. शाहू राजा स्नान करत असताना त्या ठिकाणी असणारे जे पुरोहित आहेत त्याने वैदिक मंत्र म्हटले नाहीत, कारण ते शाहू राजांना वगैरे शूद्र मानायचे. हे तुम्ही समजून घ्या. क्या राजा असूनही त्यांना ते मानायचे, कारण त्यांचं असं म्हणणं होतं वैदिकांचं की परशुरामानं पृथ्वी काय केली निक्षत्रिय केली, त्यामुळे पृथ्वी तलावर क्षत्रियच नाही, तर तुम्ही कोण आहेत? तुम्ही शूद्र आहेत. दोनच वर्ण आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. आणि त्यामुळे मग शूद्रासाठी ते शूद्रासाठी असणारे ते मंत्र म्हणत होते, वेदोक्त मंत्र म्हणत नव्हते. जेव्हा ही गोष्ट शाहूराजांच्या लक्षात आली तेव्हा शाहूराजांना ही गोष्ट खटकली. त्यांना असं वाटलं की वेदोक्त वेदाचा अधिकार आम्हाला नाकारणारे तुम्ही कोण? राजाला जर तुम्ही अशी वागणूक देत असाल तर सामान्य माणसाचे त्या ठिकाणी काय हाल असतील हे शाहूराजानं ओळखलं. आणि त्यामुळे मग त्यांनी काय केलं वेदोक्त प्रकरणामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन संघर्ष या ठिकाणी काय केला उभा केला. वैदिक परंपरा वेदाच्या आधारे हित संबंधाने जपणारी आहे असे मी मानतो. स्वाभाविक राजश्री हे अर्थाने वैदिक ठरू शकत नाही. तर वैदिक परंपरा कशी तर आपले हितसंबंध जपणारी परंपरा आहे, लक्षात घ्या. ब्राह्मण वर्गाचे हितसंबंध जपणारी परंपरा आहे. वेदानं सांगितले आहे. काय सांगितलेलं वेदानं? ब्राह्मण हेच गुरु आहेत, लक्षात घ्या. ब्राह्मणांना भूदेव असं म्हटलेलं आहे पृथ्वी तलावरचं, ठीक नाही. आणि मग ब्रह्महत्या हे सर्व पापांमध्ये सगळ्यात मोठं पाप मानलं होतं वैदिकांनी कोणतं पाप मानलं सगळ्यात मोठं? तर ब्रह्महत्या. तुम्ही एखाद्या गरोदर स्त्रीला जरी मारलं तरी सुद्धा ते फार मोठं पाप नाही, लक्षात घ्या. इतर तुम्ही शूद्रांना मारा, अस्पृश्यांना मारा, ते तर काहीच नाही. स्त्रीला जरी मारलं तर त्याच्यापेक्षा पापाहून मोठं कोणतं पाप असेल तर ब्रह्महत्या हे मोठं पाप होतं. आणि त्यामुळं मग ब्रह्महत्या हे सर्व मोठं पाप आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं वैदिकांनी. आणि मग शाहूराजांनी वैदिकांचे हे जे वर्चस्व आहे याला विरोध केला, लक्षात घ्या. तुम्ही कोण ठरवणारे आम्ही शूद्र आहेत म्हणून? असं शाहूराजांनी सरळ सरळ प्रश्न केला, लक्षात घ्या. कारण वेदाचा आधार घेऊन परशुरामाच्या कथेचा आधार घेऊन ते असं म्हणत होते की परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केली, त्यामुळे आता क्षत्रिय कुणीच नाही, राजा कुणीच नाही. आणि त्यामुळं त्यांच्या वेळेस ते वेदाचा अधिकार नाकारण्याचा प्रयत्न करतात शाहूराजांना. पण शाहूराजा मात्र त्यांना ठणकावून सांगतात की तुम्हाला हा अधिकार कुणी दिला? ज्यांना वेदांचा अधिकार नाकारण्यात आला होता ते कोणत्या अर्थाने वैदिक होते असे म्हणायचे. वैदिकांची बौद्धिक व मानसिक गुलामगिरी करणारे या अर्थ. तर वैदिकांनी काय करतं की अवैदिक जे लोक आहेत त्याच्या डोक्यामध्ये हे सर्व बिंबवलं होतं की वेद हे ईश्वराच्या मुखातील शब्द आहेत आणि त्या वेदांमध्ये असं लिहिलं आहे की ब्राह्मणाने ज्ञानदान करावं, क्षत्रियाने लढाई करावी, वैश्याने व्यापार करावा आणि शूद्रानं वरचे 3 वर्ण जे सांगतील ते कामं करावी. आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना विद्याबंदी होती. आणि त्यामुळं मग हजारो वर्षापासून मुठभर असणाऱ्या समाजानं वेदाचा आधार घेऊन या ठिकाणी असणारा जो बहुसंख्य समाज आहे त्यांचं पिढ्याने पिढ्या काय केलं शोषण केलं. जित्या जागत्या माणसाला त्यांनी पशुप्रमाणे वागणूक दिली. घरामध्ये जर मुंग्या निघाला तर मुठभर साखर टाकून पुण्य पदरात पाडणारे वैदिक जित्या जागत्या माणसाला मात्र पाणी सुद्धा पिण्याची बंदी होती. त्यांच्या अंगावर जर सावली पडली तर विंटाळ मानला जायचा, लक्षात घ्या. रोटी बंदी होती, बेटी बंदी होती. त्याच्यामध्ये कितीही कर्तृत्ववान माणूस जरी निपजला जन्माला आला तरी सुद्धा त्याला उच्चवर्णीयाच्या पंक्तीमध्ये स्थान नव्हतं, हे तुम्ही समजून घ्या. आणि त्यामुळं शाहूराजाने हे सगळं ओळखलं आणि त्यामुळे त्यांनी काय केलं त्याला कडाडून विरोध केला. शाहूराजाने आपल्या संस्थानामध्ये
भोजन समाजाच्या मुलींसाठी शाळा खोलल्या, वसतिगृह काढले. लक्षात घ्या, जे वेद सांगतात की यांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्याच्या विरोधामध्ये शाहूराजे काम करतात. लक्षात, शाहूराजांनी अस्पृश्यांचे हॉटेल काढलं आपल्या राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी बंदी केली की माझ्या राजदरबारात काम करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांना त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चहा घ्यावाच लागेल. लक्षात घ्या, म्हणजे जात अस्पृश्यता मोडण्याचं काम शाहूराजानं कठोरपणे केलं, हे तुम्ही समजून घ्या. त्याने शिक्षा दिल्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी शिक्षणाची गंगोत्री खुली करण्याचं काय केलं काम केलं. आणि ते शाहूराजा वैदिकाचं समर्थन करतात असं प्राध्यापक दीक्षित म्हणतात, हे तुम्ही समजून घ्या. हालाकी शाहूराजांना हे मान्यच नव्हतं वैदिक परंपरा, आणि त्यामुळं त्याचा आक्षेप कसा खोटा आहे हे या ठिकाणी साळुंखे सांगतात. पण या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचा असा एक मुद्दा आहे. राजश्री शाहू वेदांच्या अधिकारासाठी संघर्ष करीत असले तरी ते खऱ्या अर्थाने वेदांना मानत होते असे म्हणता येईल का? तर शाहू राजा वेदांना मानत होते का, संघर्ष जो करीत होते असं प्राध्यापक दीक्षित यांना वाटत असेल? त्याचं उत्तर आहे, शाहू राजा वेदांना मानतच नव्हते. वेदात जे सांगितले त्याच्या विरोधात त्यांचं पूर्ण काम चालू होतं, प्रत्यक्ष कृतीतून काम चालू होतं. त्यांनी आंतरजातीय विवाह लावले. लक्षात घ्या, त्यांनी भोजनांसाठी शिक्षणाची द्वारं खुली केली, त्यांना आरक्षण दिलं, त्यांच्यासाठी वसतिगृह काढले, त्यांच्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या की जे वेद नाकारत होतं. लक्षात घ्या, वेदाने सांगितलं होतं भोजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नाही, तो अधिकार शाहूराजांनी दिला. वेदाने सांगितलं होतं हे अस्पृश्य आहेत, त्यांचा स्पर्श करू नका, शाहू महाराजांनी अस्पृश्यांना आपल्या राज्यामध्ये हॉटेल खोलून दिले. इतकं नाही, त्याचे स्वतःला उच्चवर्णीय समजतात, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन चहा पिणं हे बंधनकारक केलं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी धरणं बांधली, व्यायामशाळा काढल्या, कुस्तीचे फड उभारले, अनेक विधवा स्त्रियांचे देखील त्यांनी विवाह लावले. असं वेदविरोधी सगळी कृती तुम्हाला या ठिकाणी शाहू राजांची दिसते. आणि त्यामुळं मग शाहू राजा वेदांना प्रमाण मानतात. हा जो प्राध्यापक दीक्षित यांचा जो विचार आहे तो किती तकलादू आहे हे या ठिकाणी साळुंखे सांगतात. वैदिक परंपरा बाजूला ठेवून वेदाचे स्वतंत्र मूल्यमापन करून त्यातील चांगल्या भागाला मानणे, या अर्थाने मीही स्वतःला वैदिक म्हणायला तयार आहे. वैदिक परंपरेचे वेदांना मानण्याविषयीचे काही निकष आहेत, ते मानणाऱ्यालाच वैदिक मानता येईल. तर वैदिक कुणाला म्हणतात त्यांनी त्यांचे काही निकष लावलेले ते या ठिकाणी साळुंखे सांगतात. ते असं म्हणतात, ते निकष लावले तर शाहू महाराज वैदिक ठरतात का ते पाहायला हवे. हे निकष लावले तर इतर बाबीचे सोडाच, पण शाहूंनी वेदांच्या अधिकारासाठी भांडणे हेच मुळी त्यांच्या वैदिकत्वाला छेद देणारे आहे. त्यांनी वेदाचा अनादर केला असे दाखविणारे आहे, वैदिकतेला विरोध करणारे आहे. वैदिक परंपरेनुसार कलियुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण होते. लक्षात घ्या, वैदिक परंपरा काय सांगते की आता फक्त दोनच वर्ण शिल्लक आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये किती वर्ण शिल्लक होते? चार वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण परशुराम यांनी क्षत्रियांसोबत लढाई करून सगळी पृथ्वी निक्षत्रिय केली असं ते वैदिक परंपरा सांगते. लक्षात घ्या, काय सांगते की निक्षत्रिय, क्षत्रिय कुणीच नाही. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती पहा की शिवाजी राजांना देखील स्वतःचं राज्य निर्माण करत असताना आपण स्वतः क्षत्रिय आहोत हे सिद्ध करावं लागलं. हा आपल्या देशाचा इतिहास आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण त्यांना सुद्धा, छत्रपती शिवबांना सुद्धा तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही शूद्र आहात, लक्षात घ्या, हे सांगण्यात आलं. संत तुकारामानंद तर शूद्र म्हणूनच छेड केलं. लक्षात, ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील मारेकरी धाडली. हा सगळा इतिहास आपल्याला ज्ञात आहे पहा. आणि त्यामुळं शाहू राजांना वैदिक परंपरेनुसार कलियुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण आहेत.
स्वाभाविकच शाहू शूद्र असल्यामुळे त्यांना वेदाचा अधिकार नव्हता. तर शाहूराजा कोणी शूद्र आहे, त्यांना वेदाचा काही अधिकार नाही, लक्षात घ्या. हां, शाहूंना या परंपरेविषयी खरोखर आदर असता तर त्यांनी ब्राह्मणाचे निमूटपणे ऐकून वेदांचा अधिकार मागण्याचा नाद सोडून द्यायला हवा होता. हा साळुंखे काय म्हणतात, हे जर समजा खरं असेल, शाहूंना जर वेदाविषयी जर आदर असेल, तर वेदाच्या मनानुसार दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. तर शाहूराजा हे शूद्र आहेत. वेदानं तर सांगितलंय ब्राह्मण जे सांगतं ते आपण ऐकायला पाहिजे. मग शाहू राजांना जर वेदाविषयी आदर असता तर त्यांनी ब्राह्मणाचं ऐकलं असतं, असं हा साळुंखे या ठिकाणी मत मांडतात. पाम, याचा अर्थ वेदाचा अधिकार सोडला तर वेदाचा मान राखला जातो आणि अधिकार मागितला तर वेदाचा अनादर होतो. शाहूने अधिकार मागितला हे तर उघडच आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं शाहूनी आपल्या राज्यामध्ये वेदाच्या विरोधात, लक्षात घ्या, वेदामध्ये जे सांगितलं ना त्याच्या विरोधामधल्या सगळ्याच कृती त्यांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं शाहू राजांना वेदाविषयी, शाहूराजे वेदांना मानत होते, त्यांना वेदांचा अधिकार हवा होता. त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत पहा, कुठंतरी सत्याचा विपर्यास करणारे आहेत, असं हा साळुंखे या ठिकाणी मत मांडतात. पहा, वैदिक परंपरेला छेद देणारा इतरही अनेक गोष्टी शाहूने केल्या. वैदिक परंपरेला छेद देणाऱ्या अनेक त्याने गोष्टी केल्या. मी तुम्हाला आता सांगितलं की शूद्र समाजाला शिक्षणाची पासून बंदी होती, त्यांना शिक्षण दिलं, त्यांसाठी वसतिगृह काढले, त्यांना मानाच्या मोक्याच्या जागा दिल्या, त्यांच्या हाताखाली ब्राह्मणांना ठेवलं. हे तुम्ही समजून घ्या. वेदामध्ये जे सांगितलंय, वैदिक परंपरेला छेद देणार त्याने अनेक गोष्टी केल्यात. पण वेदाचा अधिकार नसलेल्या लोकांना त्यांनी तो अधिकार दिला. वेदांनी ज्यांना अधिकार नाकारला होता शिक्षणाचा, सत्तेमध्ये सहभागी होण्याचा, तो अधिकार माझ्या छत्रपती लोकराजा शाहूराजाने या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो. पहा, क्षात्र जगद्गुरूचे पद निर्माण करणे हे काय वैदिक परंपरेत बसते. त्यांनी जगद्गुरूचं पद निर्माण केलं. अस्पृश्यांच्या हॉटेलमध्ये जाणे हे काय वैदिक परंपरेत बसते. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की शाहूराजाने अस्पृश्यांची हॉटेल खोलली आणि त्या ठिकाणी माझ्या राज्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक ब्राह्मणानं चहा पाणी घेतलं पाहिजे, लक्षात. असं त्यांनी दंडक काढा, जो घेणार नाही त्याला त्यांनी नोकरीहून काढलं, लक्षात. म्हणजे शाहूराजाने नुसते विचार मांडले नाहीत, प्रत्यक्ष आचरणामध्ये आणले, लक्षात घ्या. आज सगळं जग, पुरा देश, पुरा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जो जे जयकार करतोय त्याचं कारण असे पहा की हे माणसं नुसते विचार मांडून थांबले नाहीत, प्रत्यक्ष त्याने ते आचरणामध्ये आणले. विचार मांडणारे अनेक बोल घेवडे असतात, लक्षात घ्या. मोठमोठ्याने गप्पा मानतात, आहे की नाही. आपण आता पाहतो ना, सध्या ड्रग्स प्रकरण खूप गाजलेले आहे. अनेक हिरो हिरोईनी ड्रग्सच्या विरोधामध्ये जाहिराती करतात आणि स्वतः मात्र घरी ड्रग्सचं सेवन करतात. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात कसे पहा वेगळे. आज हे छत्रपती शाहू राजे असतील, ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, चार्वाक असतील, संत तुकाराम असतील, यांच्या विचाराचं जग का अभ्यास करतंय त्याचं कारण असते पहा की यांनी काळावर मात करणारे तरी विचार मांडलेच, लक्षात घ्या. पण जसे विचार मांडले तसे त्याने ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. चार्वाकला जिवंत जाळलं, लक्षात घ्या. गौतम बुद्धाला खूप विरोध झाला, ज्योतिराव फुलेवर मारेकरी धाडले, बाबासाहेबांच्या कार्यामध्ये अनेक अडथळे आणले. हा सगळा इतिहास आहे, हे तुम्ही समजून घ्या. पहा, पण यांनी माणसाचं हित पाहिलं. जात, धर्म, देव, पंथ, गोत्र, कुळ हे सगळं थोतांड आहे, हे सगळं माणसाने निर्माण केलेलं आहे, हे सगळं मानवनिर्मित आहे. काही लोकांचे हितसंबंध याच्यामध्ये जोपासलेले आहेत. त्यामुळे त्यांनी धर्मग्रंथाचा आधार देऊन खोटारडेपणा केला, लक्षात घ्या, आणि लोकांचं शोषण केलं. हे इथं ठणकावून सांगण्याचं काम या लोकांनी केलं का, लक्षात घ्या. आणि तसं ते वर्तन केलं. संत तुकाराम उगाच म्हणत नाही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, लक्षात घ्या.
आपण कुणाला शरण गेलं पाहिजे, तर जो जसं बोलतो तसं वागतो त्याला लक्षात घ्या. बोलणारे खूप आहेत, आचरणात आणणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याजोगी, लक्षात घ्या. ठीक आहे ना. आजही तर आता आपण जो माझा साक्षात्कार हृदयरोग, अभय बंग, राणी बंग यासारख्या व्यक्ती असतील, अण्णा हजारेसारखे गांधीवादी विचारवंत असते, सिंधुताई सपकाळ असते, हे सगळे काय करतात पहा की नुसते विचार मांडत नाही तर प्रत्यक्ष आचरणामध्ये आणतात हे लोक. म्हणून सगळं लोक त्यांना वंदनीय मानते पहा. आणि शाहू राजांचं देखील तेच होतं पहा. जसे विचार मांडले तसं त्याने ते आचरणात आणले. तुम्ही कल्पना करून बघा की त्या काळामध्ये व्यवस्थेच्या विरोधामध्ये एखाद्या अस्पृश्य माणसाला हॉटेल काढून देणं आणि त्या ठिकाणी हा जो उच्चवर्णीय स्वतःला श्रेष्ठ समजणारा हा जो वर्ग आहे त्या वर्गानं त्या ठिकाणी जाऊन चहापाणी करणं, नाश्ता करणे त्यांनी बंधनकारक केलं. जो करणार नाही त्याला नोकरीहून काढ. ह्याचा अर्थ काय घ्यायचा बा की शाहूराजांना ही व्यवस्था मान्य नव्हती. जात पात धर्म त्याचा कोणा विशिष्ट वर्गाला विरोध नव्हता. हे सगळं काल्पनिक आहे, हे सगळं थोतांड आहे. हे त्याने मुडीच काढायचा काय केला पहा प्रयत्न केला. आणि त्यामुळं हा साळुंखे हे सांगतात पहा की वेदांना मान्य असणाऱ्या किंवा वेदांना मान्य नसणाऱ्या कितीतरी गोष्टी शाहूराजांनी आपल्या राज्यामध्ये केल्यात पहा. हे वैदिक परंपरेप्रमाणे पौर्हात्य फक्त ब्राह्मणालाच करता येत होते. शाहूने या बाबतीत किती कठोर निर्णय घेतला याचे फक्त एक उदाहरण देतो, लक्षात घ्या. की पुरोहितपणा कुणाला करायचा येतात, जो जन्माने ब्राह्मण. वेदामध्येच आहे ब्राह्मणो गुरु ही वेदाचं वचन काय तर फक्त ब्राह्मणांनाच गुरु होता येतं, दुसऱ्यांना गुरु होता येत नाही. हे वेदांमध्ये सांगितलं, लक्षात घ्या. आणि त्यामुळं ब्राह्मण हे तिन्ही जगामध्ये श्रेष्ठ आहेत. ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ असेही आपल्याला ऐकायला भेटतं. ते वेदांमध्ये लिहिलेले आहे, लक्षात घ्या. वेदांमध्ये सांगितलं की ब्राह्मण हे कसे पहा गुरु आहेत म्हणून पहा. पण शाहूराजांना सर्वच लोकांना हे अधिकार दिले पहा, पूजा अर्चा करणे, पौरोहित्य करण्याचे पहा. त्यांना ते मुडीच काढायचं होतं. फुले असतील, शाहूराजा असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हे माणूस म्हणून प्रेम करायचे. ते कोणाही जातीचा, कोणाही पंथाचा, ते काय ब्राह्मण दृष्टी होते असं नव्हतं पहा. ही जी व्यवस्था आहे, फुलेंना मदत करणारे अनेक ब्राह्मण होते, बाबासाहेबांना मदत करणारे ब्राह्मण होते, शाहूराजांना मदत करणारे ब्राह्मण होते. एका जातीविरुद्ध, एका वर्णाविरुद्ध हा लढा नव्हता. हे जे परंपरेने चालत आलेल्या ज्या खुळचट गोष्टी, जे थोतांड आहेत, अस्पृश्यता, कर्मकांड, या गोष्टी त्यांचा विरोध होता. त्यांच्या प्रवृत्तीला काय होता विरोध होता. आणि त्यामुळं त्यांनी एक उदाहरण दिले पहा शाहूराजांनी कसा कठोर निर्णय घेतलाय पहा. त्यांनी 21 डिसेंबर 1920 रोजी आपल्या महाराणींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, काय म्हटले होते, जर तुम्ही माझ्या निष्ठावंत पत्नी असाल तर तुमचे सर्व ब्राह्मणी पुरोहित काढून टाकावे व क्षत्रिय पुरोहिताकडून आपली धार्मिक कृत्ये करून घ्यावीत. या निश्चयापासून रेषभरही ढळू नका. अशाच तऱ्हेची पत्रे त्यांनी आपली सून, वहिनी, भाऊ व मुलगी यांना लिहिली होती. छत्रपती शाहूराजे, लक्षात घ्या, लोकराजा. शाहू कठोर निर्णय घेतले, लक्षात घ्या. त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलं पत्रामध्ये, तुम्ही जर माझ्या निष्ठावंत पत्नी असाल तर तुम्ही एक काम करा, इथून पुढे कोणतंही धार्मिक कार्य असेल ते ब्राह्मणांकडून करायचं नाही, लक्षात घ्या. तर इतर जातीमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून करून घ्या. हे पत्र त्यांनी नुसतं पत्नीला सांगितलं नाही, आपल्या भावाला सांगितलं, सुनाला सांगितलं, आपली जी एकुलती एक मुलगी तिला देखील त्यांनी सांगितलं पहा. म्हणजे राजश्री शाहूंनी वैदिकतेच्या अनेक कसोट्या नाकारल्या असल्यामुळे वेदांना फारसा मान न देणारी वा विरोध करणारी अवैदिक परंपरा शाहूंना जवळची ठरते, स्वकीय ठरते पहा. प्राध्यापक दीक्षित असं म्हणतात की शाहू वेदांचा अधिकार मिळावा म्हणून धडपडत होते. हा साळुंखे काय म्हणतात पहा की त्यांना वेदांत शिकाय देणे घेणं नव्हतं, लक्षात घ्या. शाहूराजांना इथला हा जो अवैदिक समाज आहे त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे. त्यांना माना सन्मानानं, आत्मविश्वासानं
स्वाभिमानानं इथं जगता आलं पाहिजे. स्वाभिमान शून्य झालेल्या जाती जमातीमध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं फार मोठं काम शाहूराजांनी केलेलं आहे लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते वैदिक परंपरा मानत नव्हते. त्यांना वैदिकापेक्षाही अवैदिक हा जो फार मोठा समाज आहे, तो समाज त्यांना काय होता प्रिय होता. राजश्री शाहूंची चळवळ वेदाविषयीच्या पूज्यभावातून निर्माण झाली होती असे मुळीच नाही. वेदाचे नाव घेऊन काही उन्मत्त वैदिकांनी राजश्रींना वेदाचा अधिकार नाकारला. काय म्हणतात हा साळुंखे, ज्यांनी शाहूराजांना वेदाचा अधिकार नाकारला, जे शाहूराजाच्या इथं नौकर होते लक्षात घ्या, त्यांचे पौरोहित्य करणारे, त्यांनी शाहूराजांना काय केलेलं वेदाचा अधिकार नाकारलेला आहे. उन्मत्त हा शब्द त्यांनी वापरलेला आहे उन्मत्त वैदिकांनी राजश्रींना वेदाचा अधिकार नाकारला होता. हा अपमान केवळ त्यांच्या एकट्यांचा होता असेही नाही. वेदांच्या आधारे संपूर्ण ब्राह्मणेतर समाजांच्या मानवी प्रतिष्ठेला सुरुंग लावण्यात आला होता. तो काय एकटा शाहूराजांचा अपमान नव्हता लक्षात घ्या. तर ब्राह्मणेतर जो पूर्ण समाज आहे त्यांचा तो काय होता अपमान होता. आणि त्यामुळं शाहू महाराजांची चळवळ ही या अधम कृत्याच्या विरोधात होती. त्यामुळे मी त्या चळवळीच्या विरोधात असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. वेद शिकायला मनाई केल्यामुळे शूद्रांना विद्येपासून वंचित केल्यासारखे होत नाही असे म्हणूनच प्राध्यापक दीक्षितांनीच शाहूच्या चळवळीचा अपमान केला आहे. अशा काय म्हणतात त्या ठिकाणी हा साळुंखे की प्राध्यापक दीक्षितांनीच काय केलंय की शाहूच्या चळवळीचा अपमान केलाय, की वेद शिकायला मनाई केल्यामुळे शूद्रांना विद्येपासून वंचित केले असा त्याचा अर्थ. धर्माचा आधार घेऊन हजारो वर्ष इथला जो बहुजन समाज आहे त्याला शिक्षणाचा अधिकार नाकारला, त्यांना शिकू दिलं नाही. त्यांच्या हातामध्ये सेनामातेचीच पाटी होती, शिक्षणाची पाटी त्यांच्या हातात आली नाही. लक्षात घ्या. या देशामध्ये ज्योतिराव फुले यांना जन्म घ्यावा लागला तेव्हा बहुजन समाजाच्या हातामधला झाडू, खराटा, शेणाची पाटी बाजूला गेली आणि शिक्षणाची पाटी हातात घेऊन ते लेकरं आ ई गिरवायला लागले. आणि त्यामुळं प्राध्यापक दीक्षित जे म्हणतात ना की वेद शिकायला मनाई होती, याचा अर्थ त्यांना शिक्षणापासून बंदी होती असा होता. ते अतिशय चुकीचं आणि सत्याचा विपर्यास करणार असं ते बोलत आहेत. या ठिकाणी आपण थांबू. राहिलेला जो पाठ आहे ते आपण उद्याच्याला पाहू.